नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरीचे एक नवीन रूप. इतके दिवस ईश्वरी शांत राहत होती. लावण्या किंवा बाकी कोणीही काही केलं तरीही ईश्वरी टेन्शन मध्ये असायची. पण आता अर्णव तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे म्हणल्यावर ईश्वरीला टेन्शन घ्यायची गरजच नाही. ईश्वरीचं हे नवीन रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे. ईश्वरीने जो बँड वाजवलेला आहे लावण्याचा तो मात्र खरंच पाहण्यासारखा आहे. त्याचबरोबर अर्णवने ईश्वरीला गुलाबाचं फूल आणि थँक्यूचे ग्रीटिंग देत तिला खुश केलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर अर्णवला आता येते म्हणून सांगून ईश्वरी थांबलेली असते. मग ईश्वरी आता लावण्याचा हात पकडते आणि तिला खेचत घेऊन चाललेली असते. पॅम मात्र म्हणत असते की आता माझं काही खरं नाहीये, मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे असा विचार पॅमच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याच वेळी पॅम मात्र म्हणते की मला इथून निघून गेलं पाहिजे, कारण ईश्वरी भयानक चिडलेली आहे. ईश्वरी आता त्या कॉन्फरन्स रूम मध्ये खेचतच या लावण्याला घेऊन आलेली असते. ती बरोबर इकडे जे गेस्ट रूम आहे त्या गेस्ट रूमच्या दिशेला. तेव्हा लावण्याला गेस्ट रूम कडे आणल्यानंतर लावण्या त्या गेस्ट रूम कडे पाहू लागते. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झालं, भीती वाटली का? नाही, वाटायला तर पाहिजेच, पण काय झालं असं ईश्वरी तिला ठणकावून विचारू लागते. तेव्हा लावण्या म्हणते, तू माझ्याबरोबर असं काही करू शकत नाही. ईश्वरी म्हणते, तुम्हाला काय वाटलं, एकदाही तुमच्या डोक्यात विचार आला नाही, अर्णव सरांचा विचार आला नाही, काय झालं असतं त्या डीलचं, त्या कॉन्फरन्समध्ये काय झालं असतं, आणि एवढे गेस्ट आलेले होते इन्व्हेस्टर, त्यांचं काय झालं असतं का, कंपनीचं किती नुकसान झालं असतं, याचा विचार केला का तुम्ही, अर्णव सरांना काय वाटलं असतं. ईश्वरी तिला ठणकावून विचारत असते. तेव्हा मात्र लावण्या म्हणत असते, ए नन ऑफ युअर बिझनेस, तू बोलायचं नाही हे सगळं. तेव्हा ईश्वरी म्हणते की बोलणार, आणि दोघीही रागात असतात. लावण्या ईश्वरीकडे बोट करून बोलत असते. इकडून ईश्वरी ऐकत नसते. ईश्वरी किती तोडीस तोड उत्तर देते हे तर आपण आधी पाहिलेलंच आहे. आणि बरोबर काही दिवसांपूर्वी जे ईश्वरीने तिला सांगितलेलं असतं, एक चूक झाली की एक बोट मुडपणार, तसं ईश्वरीने तिचं बोट मुडपलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की 5 चुका सांगितल्या होत्या आणि त्या संपलेल्या आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला काय वाटलं, तुम्ही मला कोंडून ठेवलं तसं मी तर तुम्हाला कोंडून ठेवेल नाही. आणि अजून एक गोष्ट, अर्णव सरांना मी सांगितलं तर काय होईल याचा विचार केलाय का? पण मी अर्णव सरांना सांगणार नाही, कारण मला माहिती आहे की मी हे प्रकरण कसं हँडल करू शकते, त्यामुळं अर्णव सरांकडे जाण्याची गरज नाही असं ईश्वरी ठणकावून तिला सांगत असते. आणि त्याच वेळी इकडे लावण्या मात्र पिसाळलेली असते. ईश्वरी लावण्याला म्हणत असते की बाद झालं, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, मी सांगितलेलं होतं त्या पद्धतीने आता 5 बोट दुमडलेली आहेत, 6वी चूक करायची हिंमत तरी करा तुम्ही, मग सांगते तुम्हाला. तेव्हा लावण्या पण चिडलेली असते. लावण्या म्हणते, काय करणार आहेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, आफ्टर ऑल मी अर्णव सरांची बायको आहे, त्यामुळे मी काय करू शकते ना याचा विचार करा तुम्ही. कसं आहे, जेव्हा चांगली माणसं, तुम्ही एखाद्या चांगल्या माणसाची वाईट वागता आणि चांगल्या माणसांनी जर वाईट वागायचं ठरवलं तर ते खूप डेंजरस होतात, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. त्याच वेळी ईश्वरीने आधी एकदा तिला जे वॉर्निंग दिलेली होती ती आठवते लावण्याला, आणि लावण्याच्या मात्र शिट्ट्या वाजू लागलेल्या असतात. लावण्याला कळायचं बंद झालेलं असतं. लावण्या म्हणत असते की आता काय करू. ईश्वरी भयानक चिडलेली असते. आज ईश्वरीला कोंडून ठेवलं या गोष्टीचा त्रास नव्हता झालेला, तर अर्णवचं जे नुकसान होणार होतं त्या गोष्टीचा त्रास झालेला होता, त्यामुळे ती एवढी चिडलेली आहे. लावण्याला तिने चांगलीच लायकी दाखवलेली असते आणि सांगितलेलं असतं की यापुढे लांब राहायचं आणि जे काय तुमचं चाललेलं आहे ना ते बंद करायची नाटकं, कारण पुन्हा असलं खपवून घेतलं जाणार नाही आणि मी काय करू शकते ना याचा विचारही तुम्ही करू शकत नाही, त्यामुळे 6वी चूक करायची हिंमत करायची नाही, एवढं ईश्वरी तिला ठणकावून सांगत असते. आणि ईश्वरी तिला ठणकावून सांगते आणि तिथून निघून जाते. लावण्या मात्र तिथं उभी असते, अक्षरशः रडकुंडी आलेली असते आणि तिला राग आलेला असतो. ईश्वरीने तिची बोट दुमडलेली असतात आणि तो हात तोंडाच्या जवळ धरून ती अगदी रडत असते. तिला ना कळायचं बंद झालेलं असतं. तिथं असलेलं साहित्य ती फेकून देऊ लागते. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी, अर्णव आणि आकाश तिघही घरी आलेले आहेत. ईश्वरी जाम खुश आहे. तिने आज त्या लावण्याला जिथल्या तिथे लायकी दाखवलेली असते आणि दाखवून दिलेलं असतं की लायकीत राहायचं, पुन्हा जर माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केला तर मी काय करू शकते याचा विचारही तुम्ही करू शकत नाही. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि आकाश, त्याचबरोबर आकाश आणि ईश्वरी पुढे बोलत असतात. अर्णव गाडी पार्क करतो आणि तेवढ्यात त्याच्या फोनवर फोन येतो. आता अर्णवला प्रश्न पडतो की आता फोनवर कसं बोलू.
कारण अर्णवला तर माहित नाहीये की आता बोलणार आहे कसं तो, कारण त्याचा आवाजच नाही पोहोचत आणि तेवढ्यात तो बोलण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा आवाज परत येतो. तेव्हा तो म्हणतो की ईश्वरी मी सिंदूर, पण ईश्वरी आत निघून जाते. तेव्हा अर्णव विचार करू लागतो, जर मी मी सिंदूरला सांगितलं की माझा आवाज परत आलाय तर ती माझ्याशी बोलणार नाही ना, मग ती माझा आवाज बनून नाही राहणार ना, त्यापेक्षा राहू दे, मी नाही सांगत तिला, असा विचार अर्णवने केलेला असतो. तर इकडे आकाश आता ऑफिसमध्ये जे काय झालं, ईश्वरीने कॉन्फरन्सला त्या मीटिंगमध्ये जे काही प्रेझेंटेशन दिलेलं असतं, दादा आणि ईश्वरीचं असलेलं ट्विनिंग, या सगळ्या गोष्टी तो अगदी छानपणे सांगत असतो. तेव्हा मात्र मामा आणि अंजली अगदी ईश्वरीचं कौतुक करू लागलेले असतात. त्यांना खूप भारी वाटत असतं, कारण ईश्वरीने आज जे काही केलेलं आहे ते खरंच आहे. तेव्हा अंजली म्हणू लागते की म्हणून तर मी नेहमी म्हणत असते की ईश्वरी आणि अर्णव दोघंही मेड फॉर इच अदर आहेत आणि आज त्यांनी ते दाखवूनही दिलेलं आहे. असं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सगळेजण तिथे असतात. तेव्हा इकडे मामा म्हणतात की भल्या भल्यांना जमत नाहीये, म्हणजे 10-20 वर्ष लग्नाला झाले ना तरीही त्यांना जमत नाहीये, त्यांच्यामध्येही ते अंडरस्टँडिंग नसतं. हे अंडरस्टँडिंग तुमच्या दोघांमध्ये आहे, ही गोष्ट फारच मोठी आहे. आणि तेव्हा मात्र मामी म्हणते विषय त्यांचा चाललेला आहे, तुम्ही त्यांच्याबद्दल बोला, आपल्याबद्दल बोलायची काही गरज नाहीये. मामीला खरं तर खूप राग आलेला असतो. मामीला ही गोष्टच पटलेली नसते, कारण गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात त्या मात्र खूपच भयानक असतात. मामीला कळलेलं असतं की लावण्याने काही तिचं काम केलेलं नाहीये आणि इकडे मामीचा डाव पचका झालेला आहे, मामीचा डाव उधळलेला आहे, ही गोष्ट मामीच्या लक्षात आलेली असते. ती म्हणते बाद झालं, आणि तिला ह्यांचं हे जे काही गुणगान चालू आहे, ईश्वरीचे पोवाडे गायले जात असतात, त्याचा मात्र खरं तर राग आलेला असतो. त्यानंतर इकडे अर्णव बोलत असतो की हो, आणि अर्णव काय बोलतोय हे मामाला कळत नसतं. थोडंफार कळलेलं असतं, पण मामा पण मुद्दामच इकडे फिरकी घेत असतात. ते म्हणत असतात की काय आहे नक्की, काय म्हणायचंय. तेव्हा ईश्वरीला विचारलं जातं की अगं अर्णव काय म्हणतोय. मग मात्र ईश्वरी सांगू लागते की अर्णव सर सांगत आहेत ते म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की माझी बायको स्मार्ट आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण अर्णव सरांनी स्मार्ट आहे म्हटल्यावर ईश्वरी मात्र जाम खुश झालेली असते. ईश्वरीला खूप भारी वाटत असतं. ईश्वरी मात्र ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते, ज्या पद्धतीने हे सगळं सांगत असते, तेव्हा मात्र राकेश तिच्या मागे असतो आणि राकेश म्हणत असतो की एक संधी मिळाली पाहिजे, फक्त एक मौका मिळणं गरजेचं आहे. एकदा का एक मौका मला मिळाला की मग मात्र मजा येणार आहे, असं इकडे राकेश म्हणत असतो. कारण त्या संधीचं त्याला सोनं करायचं असतं आणि त्यासाठी त्याची ही सगळी धावपळ चाललेली असते, त्याला या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की अर्णव आता ईश्वरी म्हणते की मी आलेच, आणि लाजत लाजत ईश्वरी रूम मध्ये निघून जाते. ईश्वरीच्या पाठोपाठ अर्णव सुद्धा रूम मध्ये जातो आणि इकडे लावण्याला आता काहीतरी बोललं पाहिजे हा वल्लरीच्या डोक्यात प्लॅन सुरू झालेला असतो. ती भयानक अशी चिडलेली असते. इकडे आकाश आणि त्याचबरोबर मामा सुद्धा जातात. आकाशलाही फ्रेश व्हायचं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे राकेशचा मात्र खूप जळफळाट सुरू झालाय. त्याला ती गोष्ट पटतच नाहीये की मी कसं हँडल करू, मी ह्या सगळ्या गोष्टी काय करणार आहे, हा प्रश्न त्याला पडलेला आहे आणि म्हणूनच त्याची सगळी चिडचिड वाढत चाललेली असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता तिने वल्लरीने लावण्याला फोन केलेला असतो आणि वल्लरी लावण्याला म्हणत असते की तुला त्या ईश्वरीला थांबवू शकलेली नाहीयेस, तू काय केलंस तू हे सगळं. तेव्हा लावण्य म्हणत असते की मी तिला थांबवलेलंच होतं, पण ती ना तिथं पोहोचली, त्यामध्ये मी काहीच करू शकलेले नाही, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे लावण्य म्हणत असते की मी काय करणार आहे, आता मात्र काहीतरी केलं पाहिजे, जोपर्यंत हे सगळं शांत होत नाही तोपर्यंत आता गप्प राहायचं नाही, असं त्या दोघींच्याही डोक्यात सुरू झालेलं आहे. तर इकडे मात्र अर्णव रूम मध्ये आलेला असतो. ईश्वरी फ्रेश होत असते. तेवढ्यातच अर्णवला फोन आलेला असतो. अर्णवला आता जो फोन आलेला आहे, अर्णव त्या फोनवरती बोलत असतो आणि तेवढ्यात ईश्वरी तिथे येते. ईश्वरीला आता कळतं की अर्णव सरांचा आवाज परत आलेला आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी भयानक चिडते. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, म्हणजे तुमचा आवाज परत आलेला होता, ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत आहे तरीही तुम्हाला काही वाटलेलं नाहीये आणि तुम्ही मुद्दाम केलंय, तुम्ही माझी मजा घेत होता, तुम्हाला बघायचं होतं काय होतंय म्हणून तुम्ही हे सगळं केलेलं आहे, असं म्हणत ईश्वरीने जी बोलायला सुरुवात केलेली असते तिला पटलेलंच नसतं. अर्णव असं का करतोय, का लपवून ठेवलं माझ्यापासून, आणि अर्णव तिला समजवण्याचा प्रयत्न करतो.
पण ईश्वरीला मात्र ऐकूनच घ्यायचं नसतं. ईश्वरी ऐकायलाच तयार नसते. ईश्वरी म्हणत असते की नाही, आता बस, तुम्ही हे सगळं मुद्दाम केलंय, मला माहिती आहे, मला त्रास देण्यासाठी. एक मौका तुम्ही सोडत नाहीये मला त्रास देण्याचा, असं ईश्वरी अर्णवला सांगू लागते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो का ऐकून तरी घे. पण ईश्वरी ऐकायलाच तयार नसते. भयानक अशी चिडचिड चाललेली असते, कारण अर्णवने ही गोष्ट तिच्यापासून लपवली आहे, हे काही तिला आवडलेलं नसतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अर्णव खूप प्रयत्न करत असतो. अर्णव म्हणत असतो की आत्ताच माझा आवाज आलेला आहे आणि मग तुला कळलं असतं तर तू माझा आवाज बनली नसती, असं म्हणत अर्णव तिच्याशी बोलत आहे. परंतु ईश्वरीने ऐकून घ्यायचंच नाही असं ठरवल्यामुळं आता काहीच उपयोग होत नाही. ईश्वरी रागात आता त्यांच्यामध्ये दोघांच्या मध्ये जे पडदे असतात ते लावायला सुरुवात करते. म्हणजे दोरी बांधलेली आहे त्या दोरीवरती ओढण्या टाकत असते, कारण ईश्वरीने हे ठरवलेलं असतं. तेव्हा आता ती बेडवर झोपूनही जाते. तेव्हा अर्णवला आठवतो, जेव्हा मिस इंदोरला मला थँक्यू म्हणायचं होतं तेव्हा तिने मला फुलांचा बुके असतो तो दिलेला होता, परंतु त्याने मला जरी अलर्जी झाली असली तरी तिनंही मला थँक्यू म्हणण्यासाठी जे एफर्ट्स घेतलेले असतात ते खूप घेतलेले होते, असं इकडे अर्णवला आठवत असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की मलाही तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, हे अर्णवच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि मग मात्र ईश्वरी तिथे बेडवरती झोपलेली असते. अर्णव उठतो, त्याने आणलेलं ग्रीटिंग आणि पिंक कलरचं गुलाबाचं फूल असतं. खूप सुंदर असं ते गुलाबाचं फूल आहे आणि अर्णव ते गुलाबाचं फूल आणि त्याचबरोबर ग्रीटिंग ईश्वरीच्या बाजूला तिथे असलेल्या साईड टेबलला ठेवतो. आता मात्र इकडे ईश्वरी उठते आणि ती पाहते. अर्णव ते ठेवतो आणि इकडे येतो, त्या कारण तो म्हणतो की तिच्यासाठी सिंपल आणि स्वीट थँक्यू म्हणणं गरजेचं आहे, असं इकडे अर्णव ईश्वरीला बोलत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरीच्या शेजारी आता पुन्हा येऊन अर्णव बेडवरती बसलेला आहे आणि ईश्वरी उठते आणि पाहते तर काय, ईश्वरी जेव्हा पाहते तेव्हा तिथे गुलाबाचं फूल आणि ग्रीटिंग आहे. ईश्वरी मग ते गुलाबाचं फूल आणि ग्रीटिंग हातात घेते आणि त्याच्याकडे पाहू लागते. खरं तर तिला खूप आवडलेलं असतं, कारण अर्णव सरांनी तिच्यासाठी स्पेशली काहीतरी केलेलं आहे. या गोष्टीचा जो आनंद असतो तो मात्र खूप असतो. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी ग्रीटिंग आणि गुलाबाचं फूल घेते. तेव्हा अर्णव आता तिथे शेजारी झोपलेला असतो. अर्णवला ती म्हणू लागते की अर्णव सर उठा. अर्णव म्हणतो काय झालं. ईश्वरी रागातच त्याच्या मागे लागते, उठा उठा, मी सांगितले ना तुम्हाला. मग अर्णव उठतो आणि मग ईश्वरी म्हणते हे तुम्ही जे काही करता ना त्याच्यामुळे मी तुमच्यावर रागवू पण शकत नाही जास्त वेळ. तेव्हा ईश्वरीच्या या बोलण्याने अर्णव पण हसू लागतो. ईश्वरीही हसत असते आणि म्हणत असते सर काय हे. तेव्हा अर्णव तिला म्हणू लागतो की कसं सिंपल आणि स्वीट थँक्यू, तू एवढं सगळं केलंस ना त्याच्यासाठी, कारण आज जे काय तू केलेस ना ते कमाल आहे, म्हणजे दुसरं कोणीच करू शकलं नसतं तुझ्या जागी हे, असं म्हणत अर्णव ईश्वरीचं कौतुक करत असतो. तेव्हा आता अर्णवने ईश्वरीला टाळी द्यायला हात उचललेला असतो, पण ईश्वरी काही देत नाही. हे लक्षात आल्यावर अर्णव माघारी घेतो. पुन्हा ईश्वरी हात पुढे करते आणि दोघंही हात मिळवतात. खरं तर त्यांच्यामधले हे जे बॉन्डिंग रुसवे फुगवे खरंच पाहण्यासारखे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आता पुन्हा लावण्या घरी आलेली आहे, म्हणजे अगदी लापाटच आहे ती. तशाच पद्धतीने ती घरी आलेली आहे, कॉफी घेत असते आणि सांगत असते की आता विंटर कलेक्शनचं हे इनॉग्रेशन करावं लागणार आहे, याची सगळी रूपरेषा आहे, कोणाच्या हस्ते इनॉग्रेशन होणार हे सगळं ठरलेलं आहे ती सांगत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की एक करेक्शन करायचंय, इनॉग्रेशन मी आणि मिस ईश्वरी आमच्या दोघांच्या हस्ते होईल. तेव्हा लावण्या म्हणते तिचा काय संबंध आहे, तिच्या हस्ते का. तेव्हा अंजलीला, मामाला, आकाशला खूप आनंद झालेला असतो, परंतु ईश्वरीच्या हस्ते इनॉग्रेशन होणार ही गोष्ट काही वल्लरीला पण पटलेली नसते. लावण्याचा तर चेहरा उतरलेला असतो हे अर्णवला स्पष्ट दिसत असतं. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की का नाही, मिस इंदोरच्या हस्ते का होणार नाही, कारण जे काय सगळं केलेलं आहे ते मिस इंदोरने केले. काल तुझी अवस्था काय झाली होती तुला माहितीये ना, तोंड बंद पडलेलं होतं तुझं, आणि तरीही तू एवढं सगळं बोलत आहे. आणि त्याचबरोबर तुला माहितीये ना काल काय झालेलं होतं, तरीही तुला हे बोलावंसं वाटतंय. मला कळतच नाहीये की तू अशी कशी बोलू शकते आणि अशी कशी वागू शकते, असं म्हणत अर्णव तिच्यावरती ओरडत असतो. तिला म्हणत असतो की तू जे काय बोलते, जे काय वागते ते पूर्णपणे चुकीचं आहे. तुला असं वाटत असेल की पण हे सगळं जे काय आहे ना ते मिस इंदोर डिझर्व करते, म्हणून तर तिच्या हस्ते इनॉग्रेशन होणार आहे. त्याचबरोबर त्यामध्ये काहीही बदल होणार नाही. आता खरं तर खूप राग आलेला असतो लावण्याला,
पण ती अर्णवच्या समोर काहीच बोलू शकत नाही, कारण तिचा आता पचका होत चाललेला असतो. ईश्वरीला मात्र खूप भारी वाटत असतं आणि तेव्हा अर्णव तिला तिथं सांगू लागतो की आफ्टर ऑल कसं आहे माहितीये का, मिस इंदोर ही माझी बायको आहे आणि त्यामुळं तिच्या हस्ते इनॉग्रेशन झालं तर काहीच प्रॉब्लेम नाही, असं सुद्धा इकडे स्पष्टपणे अर्णवने सांगितलेलं आहे. आणि आता मात्र इकडे ईश्वरीला भारी वाटत असतं. तर इकडे राकेश म्हणत असतो की चला आता काहीतरी करावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर आता इकडे लावण्य आणि वल्लरी यांचाही प्लॅन शिजत असतो. लावण्य सांगते की काही करून ती ऑफिसला पोहोचता कामा नये, हे तुम्हाला करावं लागणार आहे, असं लावण्य सांगत आहे. आता मात्र ह्यांचा सगळ्यांचा प्लॅन ठरलेला असतो. ईश्वरी आणि अर्णवला कसं अडकवायचंय, काय करायचंय, हे सगळं त्यांचं चालू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव निघालेला असतो. अर्णव म्हणत असतो की हे बघ, मला लवकर ऑफिसला जावं लागणार आहे, आज मी तुला एकटीला घरी सोडून जातोय, पण जोपर्यंत तू इनॉग्रेशनला पोहोचणार नाहीस तोपर्यंत इनॉग्रेशन सुरू होणार नाही, एवढं स्पष्टपणे अर्णवने सांगितलेलं असतं. म्हणजे ईश्वरी आल्याशिवाय इनॉग्रेशन होणार नाही. पण इकडे आता राकेशला एक आनंद मिळत असतो, तो म्हणजे अर्णव ऑफिसला निघालेला आहे. अर्णव ऑफिसला गेल्यामुळं राकेशला एक आयती संधी मिळालेली असते इतक्या दिवसानंतर. आणि तो म्हणत असतो की एकदा का मिस इंदोर, माझी इंदोरी जिलेबी माझी झाली की मग संपलं, मग मी कोणाला घाबरत नसतो, असं त्याचं चाललेलं आहे. आणि ते ईश्वरी मात्र आता ऑफिसला जायचं आहे. अर्णवने तिला सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत, काय करायचंय कसं करायचंय सगळं सांगितलेलं आहे. आणि अर्णव पुढे गेलेला आहे, कारण तिथली पुढची तयारी त्याला करायची आहे, त्यासाठी अर्णव पुढे गेलेला आहे. परंतु इकडे मात्र या तिघांनी आता वेगळंच कांड करायचं ठरवलंय. या सगळ्यातून ईश्वरी कशी वाचणार आणि पुढे जाणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.